नमस्कार. वावी ठाकूर स्मारक विद्यालय चंदन सर. इयत्ता 5वी विषय गणित, प्रकरण 8वे विभाज्य आणि विभाजक. उदाहरण संग्रह 34. विषय शिक्षक श्री हक्के MM. मूळ संख्या, संयुक्त संख्या. खालील तक्त्यात काही संख्या दिल्या आहेत. त्या संख्यांचे सर्व विभाजक लिहा. आपल्याला या गणितामध्ये विभाजक लिहायचे आहेत आणि विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो किंवा निःशेष भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे. या विभाजकासाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो आपण. ही संख्या कोणकोणत्या गटामध्ये आपण विभागू शकतो, त्याचे भाग करू शकतो, त्यानुसार पण आपण त्याचे विभाजक शोधू शकतो. ही सर्व साधी सोपी पद्धत आहे. किंवा पाढा बोलायचा, त्या पाढ्यामध्ये जर ही संख्या आली तर तो त्याचा विभाजक होतो. आणि तिसरी गोष्ट, कोणत्या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जातो, बाकी 0 राहते, तो त्या संख्येचा विभाजक. संख्या आहे 2 आणि विभाजक 1च्या पाढ्यामध्ये पण 2 येतो आणि 2च्या पाढ्यामध्ये पण 2 येतो, म्हणून 1 आणि 2. 3 1च्या पाढ्यामध्ये 3 येतो आणि 3च्या पाढ्यामध्ये पण 3 येतो, म्हणून 3 पण त्याचा विभाजक. 1 आणि 3. 4चे विभाजक आहेत 1. 2च्या पाढ्यामध्ये 4 येतो, 3च्या येत नाही, 4च्या पाढ्यामध्ये 4 येतो. 1, 2 आणि 4 असे हे त्याचे विभाजक झाले. 5चे विभाजक पाहूया आपण. 5चे विभाजक सर्वात प्रथम 1 आणि 5च्याच पाढ्यामध्ये 5 येणार, 1 आणि 5. 6चे विभाजक 1, 2च्या पाढ्यात 6 येतो, 3च्या पाढ्यामध्ये पण 6 येतो आणि 6च्या पाढ्यामध्ये पण 6 येतो. ज्याला आपण 2चा पाढा बोलू, बेत्रिक 6, त्याला इथं पुढं 3 येणार आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 3 दुने 6. जसं 1च्या पाढ्यामध्ये 6 आला, तसं 6 एके 6 हा यांचा ग्रुप बनतोय. एक संख्या आली की त्याची जोडीदार दुसरी संख्या आपल्याला 100% मिळणार. इथं फक्त काय होतंय बघा, 4 एके 4 आणि 2ला जोडीदार का नाही, तर 2चा पाढा आपण 2च गोटे बोललोय. बे एके बे, बे दुने 4. हा 2 आणि उडणारा पण 2च आहे, त्यामुळे दोघांसाठी एकच 2 आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. पुढची संख्या 11 आणि याचे विभाजक आहेत 1 आणि फक्त 11. 11 हे दुसऱ्या कोणाच्याही पाढ्यात येत नाही. 12चे विभाजक 1च्या पाढ्यामध्ये येईल, 2च्या पाढ्यामध्ये येईल, बेसक 12 म्हणजे 6 पण येणार आहे. 3च्या पाढ्यात 12 येतो, 3 चोक 12 म्हणजे 4 पण येणार आहे आणि सर्वात शेवटी 12चे 12 पण येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांचे जोडीदार आणि त्यांचे विभाजक शोधता आले पाहिजेत. बघा इथे 12 एके 12, 6 दुने 12, 3 चोक 12. 3 मिळाला म्हणून 4 मिळाला, 2 मिळाला म्हणून 6 मिळाला, 1 मिळाला म्हणून 12 मिळाला. 16चे विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16. कसे आले हे, तर 1चा पाढ्यामध्ये 16 गोटे बोललो की आपण 16चा पाढा 1 गोटे बोललो की 16 येणार आहे. कसंही बोला, सुरुवातीला 1 येतोच, शेवटी दिलेली संख्या येतेच. ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. बघा, सुरुवातीला 1 आला आणि शेवटी 30 संख्या, 1 आला आणि 30 संख्या, 1 आला आणि शेवटी 4 आलेले आहेत. इथे पण बघा 1 आणि शेवटी 6. 12 एवढ्या विभाजक आहेत, तरी सुरुवातीला 1 आलाय आणि सर्वात शेवटी ती दिलेली संख्या 12. इथे पण तसंच आहे, 1 आणि शेवटची संख्या 16. 2चा पाढा 8 बोटे, बे 8 16 आणि 4चा पाढा 4च बोटे, म्हणून हा एकटाच 4 इथे दिसतोय आपल्याला. 4 चोक 16. 19चे विभाजक 1 आणि 19, कारण हा 19 इतर कोणाच्याही पाढ्यात येत नाही. 25चे विभाजक
25 हा फक्त एकाच्या, पाचाच्या आणि 25च्याच पाड्यात येतो. 25 1 25, 5चा 5, 5 5 25, म्हणून दोन्ही 5च्या ऐवजी एकच 5 आपण इथे लिहिलेला आहे. हे झाले या दिलेल्या संख्यांचे विभाजक. हे विभाजक शोधण्यासाठी आपण कसोट्यांचा वापर करू शकतो. 2ची विभाज्यतेची कसोटी एकक स्थानी, नंतर 5ची विभाज्यतेची कसोटी, 10ची विभाज्यतेची कसोटी आणि मी तुम्हाला 3ची पण विभाज्यतेची कसोटी शिकवलेली आहे. त्याचा वापर करून आपण इथे संख्या, त्यांचे विभाजक व्यवस्थित पटापट शोधू शकतो. बघूया पुढच्या पानावर. ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. इथे आत्ताच आपण विभाजक शोधले होते आणि या विभाजकांच्या आधारे काय लिहिलेलं आहे पहा. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. आपल्याला काही संख्या शिकायच्या आहेत. त्यामधली पहिली संख्या आहे संयुक्त संख्या. आपण 4 हा बघितला. 4ला मी इथं सर्कल केलंय. का केलं तर त्याचे विभाजक 1, 2 आणि 4 आहेत. 2 आणि 3चे बघा बर, फक्त 1 आणि 2च आहेत, म्हणजे 2च विभाजक आहेत. एक स्वतः 1 आणि दिलेली संख्या 1. 3साठी 1 आणि स्वतः 3. पण 4मध्ये, 6मध्ये, 12मध्ये, 16मध्ये बघा त्यांचे विभाजक किती आहेत. हे एकापेक्षा जास्त आहेत. कोणकोणत्या संख्या अशा आहेत की ज्यांचे विभाजक 2पेक्षा जास्त आहेत. 4, 6, 12, 16 आणि 25. मग या संख्यांना आपण काय म्हणू शकतो. यांचे विभाजक एकापेक्षा दोनापेक्षा जास्त आहेत तर त्यांना आपण म्हणू शकतो संयुक्त संख्या. मग आपल्या डोक्यामध्ये प्रश्न तयार होतो, मग या ज्या संख्यांचे फक्त 2च विभाजक आहेत त्यांना काय म्हणतात. तर त्यांच्यासाठी पण एक वाक्य आहे पहा, दुसरंच त्याच्या खालचं वाक्य. ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते. 1 आणि ती दिलेली संख्याच. 1 व ती संख्या. 5चे विभाजक पण 1 आणि 5, 1 आणि ती दिलेली संख्या. 11चे पण 1 आणि 11, 19चे पण 1 आणि 19. हे आताच आपण लिहिलेले, तिथं मी आता ते लिहिलेले नाही. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते लिहिले असतील तुम्ही तर लगेच तुम्हाला ते दिसतील, किंवा मागच्या पानावर आपण जो बघितला व्हिडिओचा भाग तो पण तुम्ही बघू शकता की कोणाकोणाला सरांनी विभाजक कोणकोणते दिलेत. कोणाचे विभाजक फक्त 1 आणि ती दिलेली संख्याच आहे, 2च विभाजक आहेत. याच्यावरून आपल्याला कळालं की ज्या संख्यांचे फक्त 2च विभाजक असतात, स्वतः दिलेली संख्या आणि 1 हा प्रत्येकाचे विभाजक असतोच, तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. या 2 गोष्टी आपल्याला समजल्या. एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. प्रश्न रिकामी जागा चुकी बरोबर मध्ये विचारलं जातं. टिंबटिंब ही संख्या संयुक्तही नाही मूळही नाही, तर त्याचं उत्तर आहे 1. इतर सर्व संख्या एकतर त्या संयुक्त असतील किंवा मूळ असतील. याच्यावरून आपल्याला कळालं की या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7 पण आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 पण आहे. आणि राहिलेल्या सर्व मग 2 पासून 20 पर्यंत ज्या संख्या येतील त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. हे आपल्याला इथे समजलं आहे. लक्षात ठेवायचंय, मूळ संख्या कमी आहेत, संयुक्त संख्या जास्त आहे. अजून एक मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे, जसं इथं लिहिलंय, ज्या संख्यांचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात. किंवा अजून एक सोपी पद्धत आहे, जी संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात येते. 2 फक्त स्वतःच्या पाड्यात येतो, 3 तो पण स्वतःच्या पाड्यात येतो, 5 आपण फक्त स्वतःच्याच पाड्यात येतो, म्हणून त्याचे विभाजक आहेत 1 आणि 5. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं की जी संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येते, दुसऱ्या कोणाच्याही पाड्यात येत नाही, तिला कोणीही भाग लावू शकत नाही, म्हणून ती मूळ संख्या असते. आणि ही इतर गोष्ट आपली 100% लक्षात ठेवायचीच आहे. ज्या संख्यांचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात
ती मूळ संख्या असते. बघूया आपल्याला आता शिकायचे उदाहरण संग्रह. आता मी जे बॉक्स केलेले आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत. पहिले गोल केले होते, वर्तुळ केले होते, त्या संयुक्त संख्या होत्या, यांचे दोनापेक्षा जास्त विभाजक होते. आणि आता जे बॉक्स केलेले आहेत यांचे सर्व फक्त दोनच विभाजक आहेत, म्हणून या आहेत मूळ संख्या. मूळ संख्या शोधण्याची इराटोस्थेनीसची पद्धत. हे गणितज्ञ आहेत, यांनी इराटोस्थेनीस हा गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 250 वर्षे या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याने मूळ संख्या शोधण्याची एक पद्धत शोधून काढली, तिला इराटोस्थेनीसची चाळणी म्हणतात. या पद्धतीने 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा शोधतात ते पाहू. पहिला पॉइंट आहे, 1 ही संयुक्त संख्या नाही किंवा मूळ संख्याही नाही. तिच्या भोवती बॉक्स अशी खूण करा. 1 जो आहे तो आत्ताच आपण पाहिला, ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 2 ही मूळ संख्या आहे म्हणून तिच्या भोवती वर्तुळ करा. आता आपल्याला आत्ताच मी तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे ज्या संख्यांचे विभाजक फक्त 2च असतात, 1 आणि दिलेली संख्या, किंवा जी संख्या कोणाच्याही पाड्यात येत नाही त्या मूळ संख्या आहेत. आपण 20 पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या होत्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. यापुढे तुम्हाला ज्या ज्या वर्तुळामध्ये संख्या दिसतात त्या मूळ संख्या आहेत, आणि या ज्या कट केलेल्या आहेत त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. म्हणजे या कोणाच्या ना कोणाच्या पाड्यामध्ये येतात. साधं सोपं उदाहरण बघा. एकक मध्ये 2 म्हणजे 2 ने भाग जातो, एकक मध्ये 4 2 ने भाग जातो, एकक मध्ये 5 5 ने भाग जातो, एकक मध्ये 6 2 ने भाग जातो. असं सर्व तुम्ही चेक करत जा पटापट, तुम्हाला लगेच सापडेल. आणि या कसोट्यांचा उपयोग करायचा पण लक्षात येईल. एकक मध्ये येणारे सगळे 4 सगळे एकक मध्ये येतात, म्हणजे यांना 2 ने भाग जाणार. हे सगळे एकक मध्ये 5च आहेत, यांना 5 ने भाग जाणार. सगळे एकक मध्ये 6च आहेत बघा, 6 सगळे एकक मध्ये, यांना 2 ने भाग जातो, म्हणजे त्या मूळ होणार नाहीत. त्या लगेच आपल्याला कळालं की या संयुक्त आहेत, लगेच त्यांना आपण कट करून टाकलं. आणि विभाजक 1 आला, 2 आला आणि हा दिलेली संख्या पण आला. लगेच आपल्याला कळालं की 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणून या संयुक्त आहेत. आणि राहिलेले जे वर्तुळ केलेले आहेत हे सर्व मूळ संख्या आहेत. हा तक्ता जसाच्या तसा, हे बाजूचे जे लिहिलेलं आहे ते न लिहिता 1 ते 100 अंक व्यवस्थित एका पानावर लिहून घ्या. आणि मूळ संख्यांना गोल करा, संयुक्त संख्यांना कट करा, एकाला मात्र चौकोन करा किंवा बॉक्स करा. ही गोष्ट लक्षात ठेवा, 1 ही संख्या संयुक्त संख्याही नाही किंवा मूळ संख्याही नाही. सर्वात लहान मूळ संख्या इथे आपल्याला मिळालेली आहे 2. बाकी सर्व विषम संख्या आहेत पहा. फक्त समसंख्या मूळ असणारी 2च आहे. याची 2-3 वाक्य तयार होतात. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? उत्तर आहे 2. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? तर त्याचं पण उत्तर आहे 2. विषम मूळ संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? तर त्याचं उत्तर आहे 3. पण आता आपण लक्षात फक्त ठेवायचं सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. बाकीचं लक्षात ठेवायला आपण गेलो तर मग आपला गोंधळ होतो. 2 लिहायचं का 3 लिहायचं? काही जण मूळ संख्या 1 पण लिहितात, ते पण चुकीचं आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि ती सम आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर संयुक्त संख्यांमध्ये पाहिलं तर सर्वात लहान मूळ संख्या 4 आहे. बघूया उदाहरण संग्रह 34. 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा. आताच आपण पाहिलं 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या. 1 ते 10 मध्ये 4 संख्या आहेत आणि 11 ते 20 मध्ये पण 4 संख्या आहेत. मूळ संख्या या लहान पेक्षा कमी आहेत आणि राहिलेला संयुक्त संख्या जास्त आहे.
मूळ संख्या आहेत 1 ते 20 पर्यंतच्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. यातीलच दुसरं उदाहरण 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा. संयुक्त संख्या म्हणजे ज्यांचे विभाजक 1 पण असतो, दिलेली संख्या पण असते आणि इतर कोणी ना कोणीतरी असतोच, म्हणजे त्यांचे विभाजक 3 किंवा 3पेक्षा जास्त असतात, जे कोणाच्या तरी पाड्यामध्ये येतेच. या सर्व संयुक्त संख्या आहेत 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 43, 44, 45, 46, 48, 49, 50. तुम्ही कसोट्यांचा वापर करून लगेच शोधू शकता, चेक करू शकता की आपण लिहिलेली संख्या एखादी मूळ तरी नाही ना. जर याला कोणत्याच संख्येला भाग जात नसेल, विभाजक इथं मिळत नसेल, तर ती मूळ होऊ शकते. चेक करून व्यवस्थित लिहायचं आहे. त्या बॉक्समध्ये कसं चेक करायचं ते मी आता तुम्हाला शिकवलेलं आहे. 2ची कसोटी, 5ची कसोटी, 10ची कसोटी आणि त्याच्याच बरोबर 3ची कसोटी, याचा वापर करून त्या संख्या आपल्याला समजून घ्यायच्या. यातील तिसरं उदाहरण खालील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती वर्तुळ अशी खूण करा. जर तुम्हाला ती मूळ सापडली तर एकक मध्ये 22च्या 2 आहे. एकक मध्ये 2 म्हणजे 2च्या कसोटीमध्ये एकक मध्ये 2 येतो, त्यामुळे ही मूळ होणार नाही. याच्या एकक मध्ये 7 आहे, 2च्या कसोटीत 7 येत नाही. 0, 2, 4, 6, 8, 7 येत नाही. 5च्या कसोटीमध्ये एकक मध्ये 0 किंवा 5 असतो. 10च्या कसोटीमध्ये एकक मध्ये 0 असतो. 3ची कसोटी आपल्याला सांगते या दोघांची बेरीज करा. 7 आणि 3 10 किंवा 3 आणि 7 10. 3च्या पाड्यामध्ये पण 10 येत नाही. मग आता आपण इतर संख्यांचे पाडे बघूया. त्याच्यामध्ये 37 येतो का? 2चा झाला, 3चा झाला, 5 पण आणि 10 पण. तर राहिलेल्या संख्यांच्या पाड्यामध्ये जर 37 येत असेल तर आपण ती संयुक्त पाड्यात येत असेल तर संयुक्त मानू, जर पाड्यामध्ये येत नसेल तर ती मूळ होणार आहे. म्हणून 37 ही इतर कोणाच्याही पाड्यामध्ये मला सापडली नाही, म्हणून मी 37ला सर्कल केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी 43ची पण माहिती का बघणार आहे. एकक मध्ये 3, 2च्या कसोटीत नाही, 5च्या कसोटीत नाही, 10च्या पण नाही. दोघांची बेरीज करून बघितली तर 7 येते. 3च्या पण कसोटीमध्ये नाही. आणि इतर संख्यांच्या जर मी पाड्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पण मला 43 सापडत नाही, म्हणून 43ला पण आपण सर्कल केलंय. 48च्या एकक मध्ये 8 आलेला आहे. 2च्या कसोटीमध्ये 8 येतो, 48ला पण काढून टाकलं. 53 ही पण एक अशी संख्या आहे की कोणाच्याही पाड्यात येत नाही. याचे विभाजक फक्त 1 आणि 53च असतो. तुम्ही आता जे आपण इरॅटोस्थेनीसची जी चाळणी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता की आपले मूळ संख्या जे आपण शोधतोय त्या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत. एकक मध्ये 0 आहे, 2 ने भाग जातो. आता इथे जो 91 आहे, या 91ला 13 ने पण भाग जातो. 13 7 91 किंवा 7 ने पण भाग जाणार, 13 उत्तर येणार, म्हणून 91 ही मूळ संख्या होणार नाही. 57 या दोघांची जर आपण बेरीज केली 5 आणि 7, 5 आणि 7ची बेरीज केली तर उत्तर आलं 12 आणि हा 12 3च्या पाड्यात येतो. 3 चौक 12, म्हणजे या 57ला 3 ने भाग जाणार आहे. आणि जर 19चा पाडा तुमचा पाठ असेल तर 19च्या पाड्यामध्ये पण 57 येतो. 19 त्रिक 57, म्हणून ही मूळ संख्या होणार नाही, ती आपण तशीच ठेवायची. 59 ही मूळ संख्या आहे. 77 या 77ला आपण 7 ने भाग लावू शकतो, 11 ने पण भाग लावू शकतो, म्हणून 77 आपण तसंच ठेवला. त्यानंतर आहे 79 आणि त्याच्यानंतर आहे 97 या मूळ संख्या आहेत. आता यापूर्वी आपण ज्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधलेल्या आहेत त्याच्यामध्ये या संख्या तुम्हाला नक्कीच मिळतील. बऱ्याच मूळ संख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
त्यासाठी सोपी पद्धत आहे. 1 ते 10च्या गटामध्ये किती आहेत, 11 ते 20 मध्ये किती, 21 ते 30 मध्ये किती, त्या मूळ संख्या एकदा व्यवस्थित एका बाजूला लिहून काढा. एका रांगेमध्ये लिहून काढा. 1 ते 10ची रांग, 11 ते 20 ची रांग, एका खाली एक, एका खाली एक. आणि मग त्यामध्ये आपल्याला या मूळ संख्या एकदम कमी आहेत त्या आपल्याला पटकन सापडतील आणि समजतील. 100 ही मूळ संख्या होणार नाही, कारण तिच्या एककमध्ये 0 आहे. 2 ने तिला भाग जाणार, तिचे विभाजक 2 पेक्षा जास्त येणार. अशा प्रकारे या मूळ संख्या आपण शोधलेल्या आहेत आणि त्यांच्याभोवती वर्तुळ केलेलं आहे. आपल्याला या उत्तरामध्ये पण लिहू शकतो आपण. बाण काढायचं, उत्तर करायचं आणि या सर्कलमध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत त्या आपण त्याच्या खाली लिहू शकतो. शेवटचं उदाहरण संग्रह 34 यातील चौथा आकडा. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? आता जे आपण मूळ संख्या शोधल्या त्यामध्ये मी सांगितलेलं की सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि ती कशी आहे, सम पण आहे. म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. त्याचबरोबर मूळ संख्यांपैकी समसंख्या 2 ही आहे. इतर सर्व 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या सर्व विषम संख्या आहेत. इथून पुढच्या ज्या सर्व मूळ संख्या सापडतील त्या सर्व विषम संख्या आहेत आणि ही एकटीच 2 ही अशी संख्या आहे जी सम आहे. तुम्ही सम आणि विषम चौथीमध्ये शिकलेला आहात. सम म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तिचे आपण समान भाग करू शकतो. 2चे जर समान भाग करायचे असेल तर 1 करू शकतो. पण याच्यानंतरची जी मूळ संख्या आहे 3, तिचे जर समान भाग करायचे असतील तर 1.5 3 पेरू घेतले तर 1 पेरू एकाला दिला, दुसरा पेरू एकाला दिला, तर राहिलेला जो पेरू आहे तो आपल्याला कापावा लागेल, कट करावा लागेल. आणि कट करून इथे चालणार नाही. इथे पहा 2 पेरू आहेत, एकाला एकाला 2 पेरूंचे समान भाग झाले. पेरू कापण्याची वेळ आली नाही, म्हणजे पूर्ण भाग झाला पाहिजे, पूर्ण व्यवस्थित गट झाले पाहिजे. ते इतर कोणत्याही मूळ संख्यांचे होत नाही. 5चा विचार करा, तसंच पद्धत आहे. 7चा विचार, 11चा, सर्व विषम संख्याच मूळ संख्या आहेत. एकटीच ही सम आहे, तिचे समान भाग होतात आणि जे इतर कोणाच्याही पाड्यात येत नाही. याचे विभाजक फक्त 1 आणि 2च, या 2च संख्या आहेत. म्हणून यांना सम मूळ संख्या असं म्हटलेलं आहे. ही फक्त एकटीच संख्या आहे, ती आहे 2. धन्यवाद.